because welcome back to my YouTube channel. समजा तर तुम्ही सगळी बोरी आहे म्हणून आणि आयज उलोवया आमी अबाउट अ 28 years old गर्ल आणि ते गेले 3 म्हयन्यांनी काजार जावपा आसलेले. सो एज युजल काजरा तयारी ते कोत्ताले. सडनली ते एक दीस घोवण येवन पडलें खंय. सो घोवण येवन पडलें म्हणून तेका दिसलें लायक टायर्डनस आहा न्हू. सो तेका लागून तें पडलां आसता म्हण लायक सो मच ऑफ ट्रॅव्हलिंग आनी हें तें जाता म्हण. सो मागीर कितें जालें युजली अशें करून काजार जाय न्हय त्या जाणां ड्रेसीस बी शिंवताय न्हू. सो ते आपणे ड्रेस ट्रायला गेलो मस्ता. सो ड्रेस ट्रायला गेल्या लायक सडनली शी नोटीस लायक तेका अशें करून एक गांठ अशी दिसली खंय लायक इन द ब्रेस्ट. ओके. सो मागीर तेणें मामी येन म्हणलें मस्ता. सो तेगे मामीन म्हणलें आसूं बाया तुगे काजार जावपा आहा न्हू. इट इज बेटर लायक कितें कळ्ळ्या बरें न्हू. सो तेका लागून ते मागीर डॉक्टरा बोगले गेले आनी ते डॉक्टरान सांगिल्लें ओय एक गांठ आहा बट आमी टेस्ट करून चोवया कितें तें म्हूण. सो मागीर तेणें काडलो आनी तेका स्कॅन करूं लायलो. सो स्कॅन करूं ते गेले. स्कॅन करून चोयल्या इट इज शोईंग सस्पिशन ऑफ कॅन्सर. सो मागीर आनी उरलो टेस्ट आहाय चोय ते कोन्न गेले. चोवपाक गेल्यार शी वॉज कॅन्सर पॉझिटीव आनी तेका ब्रेस्ट कॅन्सर आशिल्लो स्टेज 2. चेडवागे मामीन खंय ते चेड्यागे मामी आनी फॅमिली सांगिल्लें की ते कॅन्सर डिटेक्ट जालें म्हूण. आनी त्या चेडवान आपणे फियोन्सी सांगिल्लें फर्स्ट 2 days तेगे कांय रिएक्शन ना. 3rd day सांगताय खंय आमकां आनी काजार नाका आमी काजार मोडया म्हूण. आनी अशें करून तेगे काजार मोडलें. सो आयज आमी उलोवया अबाउट ब्रेस्ट कॅन्सर. ब्रेस्ट कॅन्सर बायलांकूय जायना दादल्यांकूय जावपाक शकता. सो कितें प्रिकॉशन आमी घेवपा जाय. सो इन अ मंथ तुम्ही सगळ्यांनी आपणाले ब्रेस्ट चॅक करपाक जाय. आतां कितको चॅक करपा तें सांगता. न्हांवता आसतो न्हू लायक वॉशरुमा वयताय चोय त्या जाणां लायक मिरर आसतलो तुमगेले वॉशरुमा. सो लायक यू हॅव टू चॅक लायक तुवें दोनी ब्रेस्ट मिररार चॅक करपाक जाय लायक सेम सायज आहा सेम स्कीन आहा कितें डिस्चार्ज आहा सगळें हें पयलीं चॅक करपाक जाय एवरी मंथ. आनी तुमी केदो कोत्तली लायक ऑलमोस्ट आफ्टर 5 to 7 days आफ्टर पिरियड. कित्याक केन्ना पिरियडा टायमार टेंडरनस सम लंपीनस दिसो शकता लायक सम हॉर्मोनल चेंजीस लागून. सो 5 to 7 days आफ्टर पिरियड चॅक करपाचें. आनी जे फिमेलायले पिरियड बॉर्न जाले तेमी एक पर्टिक्युलर डेट दवरपाचो लायक 1st of every month or 3rd of every month तुमकां जाय तो आनी त्या दिसा तुमी चॅक करपाक जाय. सो हांवें थोडे इमेजीस धाडटले लायक एशें कोन्न लायक निप्पलांतल्यान डिस्चार्ज बी येत जाल्यार चोवपाक जायो. सेकेंड म्हणटा थंय एशें कोन्न स्कीन चेंजीस एशें कोन्न आहा जाल्यार चोवपाक जाय. थर्ड म्हणटाय ते लायक एशें कोन्न निप्पल रिट्रॅक्टेड म्हणजे एशें कोन्न भायर आसता न्हू निप्पलू ते भितू गेले जाल्यार चोय पिक्चरार दिसती पडटा तुमकां ते चॅक करपा जाय. आनी चॅक कराय एशें कोन्न आतल्यान चॅक कराय लायक ब्रेस्टा खूंय जाल्यार गुंट आहा जाल्यार तुमकां कोट्टोलें लायक गुंट बी आहा जाल्यार सो तें चॅक कराय. आतां गुंट फकत ब्रेस्टाकूय चॅक करनाकाय तुमकां हिंगा कॉलर बोन आहा चोय हिंगाय चॅक करपाचें हिंगा वयर हिंगा आनी हिंगा आर्म पिटांकूय चॅक करपाक जाय. सो हिंगा ब्रेस्टा आनी आर्म पिटा तिनी कडेन तुमी गुंट आहा जाल्यार चॅक करपाक जाय. सो तुमकां जोरी तर कितें एशें कोन्न सिमटम्स लंप बी दिसलो जाल्यार कितें करपाक तें सांगता. सो यू विल हॅव टू मीट अ सर्जन आनी तो सांगता तुमकां लायक वॉट टू डू. स्पेशली ते डू अ स्कॅन अल्ट्रासावंड कोत्ताय सो तेची मातशें कोट्टा. फॉर मोर डिटेलिंग FNAC म्हणल्यार कोत्ताय दॅट इज फायन निडल एस्पिरेशन सायटोलॉजी. तितूनय कितें मेळ जाल्यार मागीर ते सांगताय लायक वॉट टू डू वेदर CT स्कॅन आनी मागीर इन केस कॅन्सर मेळ जाल्यार देन दे वील टेल यू टू डू अ PET स्कॅन टू सी हाव मच इट इज स्प्रेड. आनी ब्लड इन्वेस्टिगेशन करूं लायताय दॅट इज अ मार्कर कॉल्ड एज CA-15-3. सो हो कोण तुमी चॅक करूं जाता वेदर लायक हॅव ब्रेस्ट कॅन्सर एन ऑल. बट वन्स तुका लंप आहा डोंट पॅनीक एंड थिंक इट इज अ कॅन्सर बिकॉज देर इज समथींग कॉल्ड एज फायब्रोएडिनोमा ऑल्सो म्हणजे ते बिनायन ग्रोथ दे आर नॉट कॅन्सरस ते आसताय फिमेलांक. सो प्लीज गो अँड मीट अ डॉक्टर आनी तेक डिसायड कोन्न दी. सो प्लीज डू नॉट पॅनीक जस्ट बिकॉज लंप आहा म्हण ब्रेस्टा. ब्रेस्ट कॅन्सर न्हू वुमनाकूय जायनाय मेलाकूय जावपाक शकताय. सो कोण लायक एट अ रिस्क आहा स्पेशली आतां तुगे फॅमिली कोणाकूय ब्रेस्ट कॅन्सर आसलेलो एनी सॉर्ट ऑफ कॅन्सर आसलेलो देन देर इज अ रिस्क ऑफ गेटींग कॅन्सर. इट इज नॉट 100% बट रिस्क आसता. सेकेंडली इफ यू आर स्मोकिंग इफ यू आर कन्ज्युमींग लॉट ऑफ अल्कोहॉल जाल्यारूय रिस्क आसता. ते कितें सांगताय लायक रिसर्चर्स फावंड आउट दॅट ब्रेस्ट फीड कोत्ताय जी मदर बेबीक चड ब्रेस्ट फीड कोत्ताय म्हणजे रिक्वायर्ड अमाउंट ऑफ ब्रेस्ट फीडिंग कोत्ताय चोय ते रिस्क देंवयत म्हूण लायक ऑफ ब्रेस्ट कॅन्सर. सो नाव इट्स बिकम अ ट्रेंड. नॉट एवरी female or every mother breastfeeds the child like 2 months kota and then they stop it. So they say that breastfeed केल्यार तुगेल्या risk of getting cancer reduces.
आनी म्हणटाय ते आमगे लायफस्टायल जंक फूड बी आमी खाताय तेका लागूनय जावपाक शकता नो प्रॉपर एक्सरसायज आनी सेकंडली आनी एक रिजन आमकां जावपाक शकता आमी चॅक करनाय आनी जाणाय तुमी लायक मोस्ट ऑफ द टायम लोकांक खबर आसत आपणाक लंप आसत म्हण पूण लोचये लागून ती वचनाय डॉक्टरा बोली आपण कितें दाखयतो काय म्हण प्लीज डू नॉट डू दॅट मोस्ट ऑफ द केसीस कॅन बी डिटेक्टेड अर्ली डिटेक्ट जाल्यार अर्ली ट्रिटमेंट जायन अर्ली काबार करूं जाता तूं एश को लोचयेन रावलें न्हू तें मागीर चड जालें म्हणटकूच तूं गेलें म्हणटकूच तुजच्यान केसो फायदो जातलो सो if you feel anything you have to go to the doctor please लॉस नाकाय प्लीज ट्रिटमेंट कितें ब्रेस्ट कॅन्सराचो सो ट्रिटमेंट म्हणटा तो वन इज द सर्जरी आफ्टर दॅट किमोथेरपी ऑर रेडिएशन थेरपी वॉट एवर युअर डॉक्टर सजेस्ट यू आनी देर इज समथींग कॉल्ड एज हॉर्मोनल थेरपी ऑल्सो सो ह्यो सगळ्यो थेरपी घेवपा जायो मोस्ट ऑफ द ब्रेस्ट कॅन्सर्स इफ डिटेक्टेड अर्ली कॅन फुल्ली गेट क्युअर्ड सो लायक तुमकां कितें आहा जस्ट गो नियर द डॉक्टर प्लीज डू नॉट डिले आनी जरी तो तुमकां ह्या विडियो इन्फॉर्मेटीव लागल जाल्यार प्लीज शेअर इट विथ एवरी वन एंड डू लायक सबस्क्रायब टू माय यूट्यूब चॅनल मोग आसूं.